हॅलो, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटकविवाने. आम्ही भटकविवाने निघालो आहोत आता एका मोठ्या लाँग ट्रिपला. आम्ही महाराष्ट्रातून बाहेर निघतो आहोत आता. पुण्याला एअरपोर्टवरती आहोत आणि दिल्लीला निघालो आहोत. आणि दिल्लीहून आपलं कनेक्टिंग दुसरं फ्लाईट होतं अमृतसरचं. अनफॉर्च्युनेटली ते आता कॅन्सल झालं आहे. सो आम्हाला एक सरप्राईज मिळालं आहे आमच्या ट्रिपवरती. आणि शॉकिंग सरप्राईज. शॉकिंग सरप्राईज इथे आल्यावरती कळलं की आमचं पुढचं कनेक्टिंग फ्लाईट कॅन्सल झालं आहे. सो आता पुढे जाऊन काय करणार आहोत ते बघूयात. आता आपण आपल्या सिक्युरिटी चेक इनकडे जाऊयात. आता दिल्लीला लँड करू आणि मग ठरवू. मोस्टली कॅब वगैरे बुक करायचा प्लॅन आहे आमचा. सो ते पण आपल्याला कळेल कसं जाता येतं जर ट्रेन आणि फ्लाईट किंवा बसचा ऑप्शन नसेल तर. सो ते पण आम्ही तुम्हाला सांगू कसं करायचं कुठून करायचं. चालेल, चला आता जाऊयात. तर 120ची आमची फ्लाईट होती. आता सध्या ती 20 मिनटं लेट दाखवत आहे. सो 140 एस्टिमेटेड अरायवल दाखवत आहे, पण त्यात पण अजून डिलेडच आहे, ते शेड्यूल्ड नाही आहे. सो आता बघू आपण फायनली कधी जातो फ्लाईटमध्ये. फायनली आता आम्ही बोर्डिंग करतो आहोत विमानामध्ये. 1:30 वाजल्यात आता. 1:30 सो 140चं तर नाही होणार, मोस्टली ते 150 किंवा 2 वाजता वगैरे ते टेक ऑफ करतील. मी इतका जास्त एक्साइटेड आहे, खूप जास्त एक्साइटेड आहे. आणि ते उत्साही निहित मागे आहे. छान, मस्त. So आता आपण जाऊ पुढे. हा, सो आपला दिल्ली टू अमृतसर बाय रोड प्रवास सुरू झालाय. अनप्लॅन प्रवास आहे. आयडियली आम्ही यावेळेशी अमृतसरला पोहोचायला हवं होतं, पण आमची फ्लाईट कॅन्सल झाली फॉगमुळे. त्यामुळे आता आम्ही रोड कॅब बुक केली. रात्री 12 वाजताच आम्ही मेक माय ट्रिपवरून कॅब बुक केली. लकीली आम्हाला कॅब मिळाली आणि ते काका पण आम्हाला 4:30 वाजता एअरपोर्टवर घ्यायला आले होते. सो आता सुरू झाला आहे आमचा प्रवास. खूप थंडी आहे, खूप धुकं आहे. एक क्विक टी ब्रेक साठी आम्ही थांबलो. निहित पण थोडासा उठला. निहित, खूप थंडी आहे ना? किती थंडी आहे? खूप थंडी आहे ना? खूप थंडी आहे आणि खूप फॉग आहे इथे. त्यामुळे गाडीचा स्पीड पण कमी आहे. ते म्हटले की आपण 3:30-4 पर्यंत पोहोचू. सो आता बघू. सो फार तर रोड खूप छान आहे, पण फॉग आहे, म्हणजे दिसतच नाहीये रोड, पण दणके लागत नाही, त्यामुळे होपफुली चांगला असा होता रोड. सो आता बघूयात पुढे काय काय होतंय. अजून सरप्राईज मिळत आहे आम्हाला आता. सरप्राईज. दुपारचे किती वाजले? 3. सो आपण आता चेक इन केलं आहे हॉटेल एलिगन्समध्ये. अमृतसरच्या गली नंबर 8मध्ये बाग रमानंद या परिसरामध्ये अमृतसरमध्ये हे हॉटेल आहे. हा आहे यांचा रिसेप्शन एरिया. छान कोझी रिसेप्शन एरिया आहे. आणि इथे आपली रूम नंबर आहे 203 फ्लोअर 1 वरती. ही आहे त्यांची लॉबी. आता आपण जाऊ लिफ्टने वरती. सो ही लिफ्ट आहे, सी थ्रू लिफ्ट आहे. चलो आता जाऊयात लिफ्टमध्ये. फर्स्ट फ्लोअर. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आलो आहोत. आता आपण बाहेर जाऊयात.
हा त्यांचा प्रत्येक फ्लोअरवरती एक छोटासा सेटिंग एरिया आहे. या साईडलाही आहे. इकडे पायऱ्यांनी पण तुम्ही खालीवर ये जा करू शकतात वेगळ्या फ्लोअर्समधून. आणि जशी खाली आपण लिफ्ट लॉबी बघितली तशीच ही इथे लॉबी आहे आणि ती आहे आपली रूम. तर आता निहित आपल्याला रूम दाखवतोय कशी रूम आहे. ही आहे आपली रूम. हा आहे किंग साईज बेड. इथे दोन्ही साईडला 2 साईड टेबल आहे, इंटरकॉम आहे, केटल पण आहे. AC, फॅन, कबर्ड, TV, वॉशरूम असं आहे. आणि या साईडला ही एक विंडो आहे बट ती डकमध्ये ओपन होते आणि त्यांना फ्लोअर लेन तसे कर्टन्स आहेत. या साईडला पण हे आहे बाथरूम. इथे आहे WC. ग्लास पार्टिशनच्या पलीकडच्या साईडला आहे शॉवर एरिया. इथे सुद्धा तुम्हाला शोप आणि शॉवर जेल दिलाय, बकेट, स्टूल दिला आहे. या साईडला डेंटल किट, सोप, वॉश बेसिन आणि एक असा हा सर्कल मिरर आहे. सो इथले पण इंटेरियर खूप छान आहेत. आता आपण वॉर्डरोब बघूयात. वॉर्डरोबमध्ये या साईडला आहे हँगर एरिया आणि छोटंसं वरती कंपार्टमेंट. हे एक मोठं कंपार्टमेंट आहे आणि अजून एक आहे. सो तुमचं मीडियम लेंथ जर लगेज असेल, कोणत्या बॅग्स असतील, कॅबिन बॅग्स वगैरे, तर त्या इथे आरामात मावू शकतात. असं हे रूम आहे. याचं लोकेशन चांगलं आहे. इथून आपलं गोल्डन टेम्पल आणि जलियनबाग वाला बाग साधारण एक 500 मीटर 900 मीटर असं आहे. सो वॉकिंग डिस्टन्स आहे. आम्ही चालतच गेलो होतो. इव्हन पार्टिशन म्युझियम पण त्याच्या समोरच आहे. बरोबर. तर असं जवळपास एक हे हॉटेल चांगलं आहे. आणि आम्हाला एक अजून एक कळलं की पार्टिशन म्युझियमच्या जवळ एक असं आर्ली बेसिसवर एक जॅपनीज पद्धतीवर ते एक हॉटेल आहे. सो आर्ली बेसिसवर पण तिथे रूम मिळते. म्हणजे तुम्हाला यायचंय, दर्शन करून थोड्या वेळ झोप घेऊन लगेच निघायचं असेल तर तो एक ऑप्शन पण चांगला आहे. नॅपटॅप गो असं त्या हॉटेलचं नाव आहे. सो ते त्यांची ऑफिशियल साईटवर तुम्ही चेक करू शकता. बरोबर. आता आपण अमृतसर सुवर्ण मंदिराच्या परिसरामध्ये आहोत. ही आहे त्याची प्रवेशद्वाराची कमान आणि आतमध्ये जे दिसतंय ते आहे सुवर्ण मंदिराची एक छोटीशी झलक. आता आपण चप्पल बूट काढून पाय धुवून आतमध्ये जाणार आहोत. जालियनवाला बागच्या जवळच एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत अमृतसरी कुलचा खाण्यासाठी म्हणून. आहे अमृतसरी कुलचा. त्यांनी छोले दिले आहेत आणि अजून एक काहीतरी सलाड काहीतरी आहे. हे खाऊन आणि बघूया. हा घट्ट गोळा बटरचा, अमूल बटर. ठीक आहे. आणि पाटी कुलचा. आणि हा आहे पॅटी कुलचा. त्याच्यामध्ये बीटरूट आणि पनीर आणि बटाटा याचं फिलिंग असतं. कॉर्न वगैरे मिक्स व्हेज असतात आणि त्याच्याबरोबर ते सेमच दिसतात छोले आणि ती चटणी.
इंग्रजांच्या काळामधले बरेचसे काळे दिवस आपल्याला स्मरणात आहेत. इतिहासात आपण वाचले सुद्धा आहेत. त्यापैकीच एक काळा दिवस म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. अमृतसर येथल्या जालियनवाला या बागेमध्ये आपण आता आहोत. हे असे त्यांनी बुलेट होल्स ला असं ते मार्क करून ठेवलं. तर हे जलियनवाला बागचं एक स्मारक आहे. या ग्राउंडच्या एक्झॅक्टली सेंटरमध्ये हा असा एक स्मारक आहे. तर बऱ्याच गोष्टी इथे त्यांनी अशा दाखवलेल्या. तिथे एक विहीर आहे जिथे की लोकांनी उड्या मारल्या होत्या आणि तिथेच ती भिंत आहे जिथे की त्यांनी ते बुलेट होल्स वगैरे दाखवले तिथेच. आपण आता वाल्मिकी तीर्थ इथे आलोय. इथेच लवकुशचा जन्म पण झालेला आहे. याचा एंट्रन्स आहे आणि त्या तिथे आपल्याला ड्रायव्हरने सोडलं आता. तर हे भगवान वाल्मिकी तीर्थ यांचं मुख्य मंदिर आहे आणि आजूबाजूला अशी छोटी छोटी मंदिर आहेत. सुंदर मंदिर आहे, सुंदर कन्स्ट्रक्शन आणि आजूबाजूला असा एक लेक आहे, क्लीन एकदम तो पण. तर आपण आतमध्ये जाऊयात. आमचं आता मुख्य मंदिरात दर्शन झालं. तर तिथे आम्हाला असं कळलं की ज्यांना अशी मुलं नसतात किंवा त्यांना मन्नत करायची असेल तर ते जाताना त्यांच्या झोळीत ते खेळणे देतात, बाहुली किंवा पोपट किंवा काहीतरी असं खेळणं. आणि मग जर त्यांची मन्नत पूर्ण झाली तर ते परत येताना मग ते त्या मूर्तीसमोर, वाल्मिकीच्या मूर्तीसमोर किंवा तिकडे एक त्रिवेणी मंदिर होतं तर त्या देवाना ते आत्ता आपण वाल्मिकी ऋषींच्या मंदिरामध्ये आहोत. इथे पंचधातूची वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे. खूप सुंदर हा परिसर आहे. वाल्मिकी ऋषींची जे मंदिर आहे ते पाण्याच्या एका तलावाच्या आतमध्ये आहे. खूप सुंदर आहे. आणि बाजूलाच इथे एक प्राचीन मंदिर आहे. लवकुश भगवान श्रीरामांचे दोन्ही मुलं यांचा जन्म या मंदिरात झाला आहे. आता आपण तिथेही जाणार आहोत. खूप शांत आहे तसा हा संपूर्ण परिसर आणि स्वच्छ पण आहे, स्वच्छ सुद्धा आहे. भरपूर स्वच्छ आहे. हो. तर अमृतसरला आल्यानंतर हा थोडासा एक 10-15 किलोमीटर लांब आहे, पण हा नक्की येऊन विजिट करण्यासारखा. हो, नक्कीच येऊ शकता तुम्ही इथे. इथे मोठ्या मूर्ती पण आहेत. ही समोर जी दिसते आहे ती भगवान मारुती रायाची मूर्ती आहे आणि त्याच साईडला तसेच पलीकडे अजून एक मारुती रायाची मूर्ती. पण अमृतसर इथल्या वैष्णोदेवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. हे परमपूज्य माता लाल देवीजी मंदिर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. खूप छान मंदिर आहे. प्रत्येक देवस्थानाचं, भारतातल्या प्रत्येक तीर्थक्षेत्राचे इथे प्रतिकृती बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही अमृतसरला आलात तर इथे नक्की. आता आम्ही अटारी बॉर्डरच्या जवळ मितांगदा
ढाबा म्हणून असं मित्रादा ढाबा असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. इथे आलेलो आहोत. आम्ही मागवली आहोत सरसोदा साग आणि मक्के दी रोटी याची अशी पूर्ण थाळी. सरसोदा साग आहे, हे मिरचीचं सालन आहे, सलाड, दही, रायता आणि हे 2 मक्के दी रोटी अशी ही पूर्ण थाळी आहे. आता आपण इथे अटारी बॉर्डरला आलोय. पार्किंग आहे मोठी आणि इकडे ही अशी दुकानं आहेत वेगळे स्नॅक्सचे वगैरे. इथे काहीच अलाउड नाही, बॅग वगैरे अलाउड नाहीये. सो तुम्हाला फूड वगैरे काय घ्यायचं तर इथून घेऊन तुम्ही आत जाऊन शकतात. दुःख आहे पण तिथे जर तुम्ही बघाल तर तो पाकिस्तानचा झेंडा आहे. इथून 1 किलोमीटरवरच हे लाहोर आणि ही जेंट्सची लाईन आहे आणि तिकडे लेडीजची लाईन आहे. हे आहे इंडिया गेट अमृतसरचं. अमृतसरला 1999मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी अमृतसरपासून लाहोरपर्यंत बस सेवा सुरू केली होती. त्याच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलं गेलं होतं. पण पुलवामा अटॅक झाल्यानंतर
या गेटपासून जी बस निघत होती ती आता त्यांनी ती सेवा बंद केली आहे. हे आहे ते इंडिया गेट आणि या साईडला हा जो स्टॅच्यू दिसतो आहे तो आहे अटारी, सरदार अटारी यांचा, श्यामसिंग अटारी यांचा. हे आहे अमृतसरचं खालसा कॉलेज. बऱ्याच मूवीची शूटिंग वगैरे होते इथे. 130 वर्ष जुनं आहे ते. सो असा होता हा आपला पुणे टू अमृतसरचा प्रवास. अमृतसरमध्ये आपण गोल्डन टेम्पलला सुद्धा व्हिजिट केलं. आपण बीटिंग द रिट्रीट ही सेरेमनी बघायला पण गेलो आणि अमृतसरमध्ये आपण लोकल साईटसीइंग केली. त्यासाठी आपण तिथे एक लोकल गाईड होते त्यांना कॉन्टॅक्ट केलेला, त्यांच्यातर्फे आपण गेलो होतो. तुम्हाला अजून एक ऑप्शन इथे असतं की हॉप ज्या गाड्या असतात ना, हॉप ऑन हॉप ऑफ अशा काहीतरी त्यांचा साईट आहे. तुम्ही तिथे जाऊन त्यांना अप्रोच करू शकतात. पर पर्सन तुम्ही काय पॅकेज घेतात त्याच्यानुसार त्यांचे चार्जेस असतात. 750 स्टार्ट होतात. त्याच्यामध्ये तुमचं डिनर, हाय टीसुद्धा इन्क्लुडेड असते. सो तुम्ही त्यांची साईट चेक करू शकता. हॉप ऑन हॉप ऑफ असं काहीतरी त्या साईटचं नाव आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला हा खूप कमी दरामध्ये आमचा साईटसीइंगचं झालं होतं. तुम्ही तिथे जे मंदिराच्या बाहेर जे टुरिस्ट लोक उभे असतात ना त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं साईटसीइंग अमृतसरचं कंप्लीट करू शकता. आपला दिल्ली टू अमृतसरचं फ्लाईट कॅन्सल झालं त्याच्यामुळे आपल्याला ऑन द स्पॉट दुसरं बुकिंग करून पुढे अमृतसरला यावं लागलं होतं टॅक्सी बुक करून. सो असंही तुम्ही बघू शकता की जर सपोज तुमचं काही कॅन्सल झालं तर तुम्ही मेक माय ट्रिपहून आउट स्टेशन कॅब बुक करून तुम्ही कोणत्याही डेस्टिनेशनला जाऊ शकता. सो ट्राय करू शकता. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. आता आपण पुढचा प्रवास सुरू करतो आहोत, अमृतसर टू धरमशाला. सो हा सुद्धा ब्लॉग लवकरच अपलोड होईल. तुम्ही नक्की चेक करा. स्टे ट्यून्ड. बाय बाय.